अगं काल तर मटण खाल्लं या, तर सगळं आज कोथमीर आणि लिंब मोहर घेऊन बसली आहे. आणि मटण कोणी आणलंय? चिकन आणलंय की तुम्ही? असं झालं होय. हा? तर मित्रांनो, खरं तुम्हाला मुद्दा काय सांगायचा, की आम्ही ज्या वेळेस बाहेर गेलो, आम्ही मटण खाल्लं, चिकन खाल्लं, दिदीनं आम्हाला चारलं, आम्ही काही पदरनं खाल्लं नाही. नाही. पण आमच्या चिरंजीवासनी वाटायला लागलं, तुम्ही बाहेर गेला की मटण खाताय, बोकडाची मटण खाताय, लेग पीस खाताय, आणि आम्हाला काय. म्हणून आज खास लेकरांकरता बेत केलाय. कारण कसं आहे, खरंच मित्रांनो, आपण बाहेर गेल्यावर खातो, पण लेकरं घरी होती आणि त्यांना खायलाही असलं म्हणजे त्यांची ती जाण कुठं आणायची ती करायची ती, त्याकरता आज त्यांच्याकरता आणलं होतं बघा, अर्धाभर किलो करून खावा म्हणलं. त्यांना सांगताना मी सांगितलं होतं, जेवढी भाजी बनवताय किंवा काय बनवताय तेवढं आज संपवा, उद्या सगळे जायचं गुरुवार. तुमचा मित्र यायला लागलाय, तिथे पार्सल पॅक करून ठेव. हा, तर मित्राचं आहे शुक्रवारी बोकड, त्यामुळं 1 किलो तिखट त्यानं सांगितलं होतं, तर हिनं ते पॅक करून ठेवलं आणि उरलेलं आहे बघा पाटीत तिखट असं आहे. ज्यांना पुन्हा पाहिजे त्यांना तर आपला शॉर्टवर नंबर दिलेला आहे, त्यांनी प्रत्येकाने ऑर्डर करा, घरपोच होतंय. आता तू कधी भाजी बनवायची ग बाय? आता तुम्हाला निमंत्रण आले, मला निमंत्रण आले, पोरासनी पण निमंत्रण आले. आता काय करते माहिती का, पोरं घेऊन जावा आणि तिथं खाऊन या, तर मी इथं थोडंफार बनवते. तिथवर येतो तिथलं जिरतंय, मग तिथं खावा. अगं पण तुला माहित आहे की एकदा जेवल्यावर मी कधी डबल जेवत नाही. म्हणजे मी एकदा पुढे गेलो की तू काय मागं करत नाही. करत नाही. आणि हिला आज कणकणी आली मित्रांनो, खरं सांगायचं म्हणजे काल आम्ही जे काल परवा 2-3 दिवस जी पुण्याला ट्रिप काढली होती, त्या ट्रिपमध्ये 2 व्हीलरवर गेलतो, म्हणजे मोटरसायकलीवर त्यामुळे जरा जाणं येणं वाऱ्यानं ही डोकं हिचं जड आलं, हिला कणकणी आली, ताप आलाय. त्यामुळे आज सकाळपासून जरा रुईजुई चालू आहे हिचं. दादू लगेच काय करतो, तापाच्या गोळ्या आणून देतो, पाणी आणून देतो, त्यांना माहित आहे. मग मी आजारी पडले की सगळी कामं जिथे तिथं पडते ती. उरक म्हणजे तुझं पाटपाट, म्हणलं बाबा पाटपाट उरकायला काही काम नव्हतं, ती दुखणं आले म्हणलं मला. त्यांनी गोळी दिल्या, जरा बरं वाटलंय. आणि आता अजून बघा रेवा आल्या. आमची बाय मग कुठं न्यायचीच मागची नाही बघा, खरं सांगायचं मी. नका नेऊ बाया, काय कुठं जरी करता? घेऊन गेलं तर आली की आजारी पडते, मग नेणं परवडत नाही हो. 1000-2000 खाल्ली शेवट नीट होत नाही. चला नाही किती लागते ते, किती लागते ते? कमी कमी 2-3 तर असले शेवट आजारच जात नाही. तुम्हाला आज करमतंय का? तुम्हाला मला करमत नाही, खरं सांगतो, मला करमत नाही. आणि तरी तुम्हाला आता एक मी दाखवतो, जे आपला मोबाईल आहे दादू, फोन घेतलाय काय, त्या फोन मध्ये फोटो कोणाचा आहे बघा. हे काय आहे तुम्हाला दिसतंय? घेतलाय आपण मोबाईल. आणि आणल्यापासून लेकरांपाशी आहे, त्यात आजच सिम टाकले आणि त्यात बघण्याजोगं अजून काय नाही, बरेचसे जे ॲप चॅनल्स घे जायचं त्यात अजून. तर सगळ्यात जास्त मला आणि आमच्या पूर्ण म्हणजे दोघाला बी ध्यान होतंय कोणाचं, तर ह्या दिदीच्या घरी आम्ही जिथं राहिलो होतो त्या दिदीचं आम्हाला ध्यान होतंय बघा. आणि मोबाईल घेतल्या मोबाईल घेतला, मोबाईल आणला, सगळं काय श्रेय असेल ती दिदीच आहे. दीदीचा. आमची ऐपत नाही मोबाईल घ्यायची. आता ह्या मोबाईलची कितीच आहे, 3 कॅमेऱ्याचा मोबाईल आहे, ह्याला लय पैसे लागतात. पण हे त्यांच्याकडे एक आशीर्वादच आहे म्हणावं लागला आम्हाला. त्यांच्यामुळे हे झालंय सगळं काय असेल ते. आणि आम्ही पण काय केलंय की आमची आठवण किंवा त्यांचं आम्हाला ध्यान झाल्यावर बघाय भेटावं म्हणून मोबाईल घेतल्या पहिला फोटो त्यांचाच काढला आणि तीच फोटो आपण स्क्रीनवर ठेवलाय. म्हणजे ज्यावेळेस मोबाईल चालू करेल त्यावेळेस ह्या दोघी दिसते ते आपल्याला. खरं इतकं भारी प्रेम करते ते ना, इतकी माया त्यांच्यापाशी आणि त्यांची एकट्यापाशी नाही, सगळं त्यांचं घर जापोट, त्यांची जेवढं बोलाल मुलं, तेवढं थोडं आहे. मिस्टर, सगळं जेवढं बोलाल त्यांच्याबद्दल तेवढं थोडं आहे. आणि त्यांना एक वळण असं आहे त्यांच्या आईनं लावले की जे त्याची कामं जी त्याने करायची, ती वळण खरंच लय चांगलं आहे. त्यामध्ये ते मी आज तुमच्यापाशी आहे, उद्या आहे का नाही माहिती नाही. तुम्ही तुमचं वळण तुमच्या सगळं पाहिजे ना, ती वळण एक चांगलं आहे बरं का. हे वळण इतकं चांगलं आहे ना, आळस नाही, कुणाच्या जीवावर नाही, ती स्वतःच्या जीवावर स्वतःचं सगळं काय असेल ते. आता बघा, एखादं लेकरं म्हणतं मला जेवाय वाढ, मला पाणी दे, माझे कपडे धु, माझे कपडे आण, कपडे इस्त्री कर. ती सगळं काय असेल ते त्यांचं काय, दिसली वॉशिंग मशीन आहे, ती कपडे इस्त्री करायचं, हे ते काय त्यांची माणसं आहे ती म्हणा.
पण ही दुसऱ्याची काय काम आहे ती स्वतः स्वतः करते ती. त्रास त्यांच्या आईला काय देत नाही. का देत नाही ती? का तर आईवर जीव आहे. आईच्या चेहऱ्याकडे बघते ती, आईला त्रास आहे काहीतरी, त्यामुळे आपल्यामुळे आईला अजून जास्त त्रास होऊ नये उठण्या बसण्याचा, त्यामुळे आईला कोणत्याच गोष्टीचा त्रास देत नाही. जीवन हा एकदा संपणार आहे, एक नाही दिवशी जायचं आहे. पण अशी जीवनात आपल्या माणसं भेटली ती ना अनमोल, मरूच तर आपण विसरत नाही. अशी माणसं भेटली ती आल्यापासून तर मन लागत नाही, ध्यान होतंय त्यांचं, त्यांच्या सगळ्या परिवाराचं, त्यांचं तिथं ठेव तिथं ठेव एवढा आपल्याला जीव लावला. कोण कुणाचं, आपण कुठलं, ती कुणाची आपण कुणाचं, पण कुठलाही भेदभाव न बाळगता, कुठलाही काहीच त्यांच्या मनात काय नसताना एवढं त्यांनी प्रेम इतकं खाण्यात पिणं. आम्ही आयुष्यात तसलं खाल्लं नव्हतं, तसलं त्याने आणलं, दिलं, ठेवलं आमच्या पुढं. खावा, ही बघा कसं आहे, टेस्ट कशी नाही. ते आईस्क्रीम तर आम्ही आयुष्यात कधी खाल्लं नव्हतं. ते आईस्क्रीम असं आहे, ही टेस्ट अशी आहे, ही खाऊन आणि बघ. ते बी आणलं होतं किती वाजता? रातच्या 12-12:30 वाजता. 12:30-1 वाजले होत्या त्यावेळेस आणलं होतं. आम्ही बोलत बसलो तर 3 वाजले होत्या. कशा 3 वाजल्या कळलंच नाही. असं वाटायचं आता 7-8 वाजले, त्या टायमिंग झालं नाही. पण परत घड्याळात बघितलं तर 3 वाजत आले त्या. मग परत म्हणलं जरा आता अंग टाकलं पाहिजे, कारण की सकाळ उठून आपले घरची गोड आपल्याला धरायचे, त्यामुळे आपल्याला तर जावं लागणार आहे. मग परत सगळेजण म्हणले टाका टाका, थोडं थोडं अंग टाका. म्हणल्यावर सगळ्यांनी बघा जरा घटीकून झोपलो. तर 5 वाजता दीदीनं उठून शिना सगळ्यांकरता चहा, नाश्ता, काय असेल ते पाव, चहा, सगळं काय असेल ते केलं. परत आमच्यासाठी खास बिर्याणी मागवली. लय लय काय काय केलं, सांगता येत नाही, इतकं केलंय आमच्यासाठी. आमच्याकडनं आम्ही त्यांच्यासाठी काहीच केलं नाही, पण त्यांनी आमच्यासाठी लय काय काय केलंय. आता म्हणते दीदी तिथनं ही पाठवती, तिथनं ती पाठवती, जे काय आजच्या आहे इथनं मी पाठवते. मी एवढंच म्हणलं दीदी पाठवा, पण इथनं मी पैसे पाठवते मग पाठवा. तर ते मग म्हणते क्या यार, मी तुम्हारी नाही क्या, पैसे क्यों लाते हैं बीच में. तर मी बोलले तसं नाही. प्रेम प्रेमाच्या ठिकाणी आणि व्यवहार व्यवहाराच्या ठिकाणी. आपल्या प्रेमात म्हणजे जे काय आपला संबंध चांगला आहे, त्या संबंधात आपलं पैसे नको तुम्ही म्हणलं तिथे. कारण की पैसा असा गोष्ट आहे, सखी नाती तोडतो. त्यामुळे आपल्या नात्यात पैसा आला नाही पाहिजे. तर त्या पण बोलल्या बरोबर आहे दीदी, पैशानं नाती तुटले तीच. ती हानला भाव मानते. ते म्हणते दीदी मेरा भाई आहे. मी पण म्हणलं दीदी भाई हे मेरा, म्हणजे मला पोचावा त्या रडायला लागल्या. मला म्हणते की माझा ही भाव आहे, आणि मला जेव्हा ध्यान होईल तेव्हा मी तुम्हाला सगळ्यांना फोन करणार, सगळ्यांना बोलणार, तुम्ही मला सगळ्यांनी बोलायचं. आज सकाळपासून दीदीचा 2 वेळा फोन आलाय. सकाळपासून 2 वेळा. आणि आता जस्ट आम्ही 1 तासभर तारापूरची जोड हे सगळेजण आम्ही चौघ लाईनवर होतो, बोलत होतो. खरंच अक्षरशः त्यांना बोललं की मन इतकं असं म्हणजे मनावर जी वजा आहे ती उतरल्यागत वाटतंय. असं वाटतंय त्यांना सोडून आपण राहू नये. पण ती काय म्हणते ती की मन आहे, पण ती मला मनाई येत नाही. ती त्यांच्या ठिकाणी येते ना आपण आपल्या ठिकाणी. आणि ही जी स्वप्न तुमचं पूर्ण केलंय, तुम्ही केलंय पूर्ण. हे बघा या दीदीने केलंय. त्या दीदीनं पूर्ण केले. आयफोन आमची ऐकत नाही, ती 3 कॅमेराचा फोन आहे, ऐकत नाही आमची. पण त्या बिचारीनं ती आमचं काय असेल ते स्वप्न पूर्ण केलं. नाही म्हणली तुम्ही इथं या, तुम्हाला जसा पाहिजे तसा मोबाईल घेऊ आपण. त्यांच्या म्हणजे ह्यांनी मुलगा मोठ्या गाडीत गेली घेऊन शिना, परत फोन आणला, त्याचं सेलिब्रेशन केलं, गोड सगळ्यांचं तोंड केलं. कारण की जीवनात इतकी मोठी महागाईची वस्तू बनाय आणि पहिल्यांदाच घेतली है ना. जी स्वप्न आम्ही दोघांनी बघितलं होतं ते आमच्या दीदीनं साकार केलं. त्यामुळं जे काही श्रेय असेल ते सगळं दीदीला जातंय. आणि कसं आहे बरं का, एखाद्या वाटेवरनं एखादा व्यक्ती चालला तर त्या वाटेवर काट टाकणारे हजारो लोक भेटतील, पण एखादा व्यक्ती असा भेटतो की काट तिथलं टाकलेलं येचून काढून तुम्ही या वाटेवरनं जावा म्हणणार. तर जे काही आज आमचं हाय किंवा आम्ही करतोय ते सगळं श्रेय आमचं ह्या दीदीला जाणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला कसं वाटतंय कसं नाही तुम्ही कमेंट करून आम्हाला नक्की सांगा.